पण आपण आजचं जर मार्केट बघितलं तर कुठेही दिशा दिसत नाही. म्हणजे ऑप्शन मध्ये लॉस ठरलेला आहे. शिवाय आपण बघतो की इक्विटी मध्ये सुद्धा काही स्पीड राहिलेला नाही. मग असं सगळं वातावरण असताना कन्सिस्टंट आपल्याला शेअर मार्केट मधून जे काही इन्कम मिळवता येतं ते येतं का मिळवता? हो, येतं. तर शेअर मार्केटमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट करून ठेवली, मार्केट वरती गेलं तर चांगले चांगले स्टॉक वरती जातात आणि काही स्टॉक असे असतात की जे मार्केट पडतानाही वरती जात असतात. त्याचा जर आपण व्यवस्थित स्टडी केला आणि त्या शेअर्सला घेऊन ठेवलं शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी तर खूप चांगला प्रॉफिट होतो. इंट्राडे ट्रेडिंग करून होत नाही, पण लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म किंवा एक पोझिशनल ट्रेडिंग मध्ये 15-20 दिवसाच्या, महिन्या 2 महिन्याच्या आरामशीर शेअर मधनं आपण प्रॉफिट काढू शकतो. ज्याला रोजच्या ट्रेडिंगला वेळ नाहीये त्याने ते नक्की करावं. ठीक आहे, कॅपिटल त्याच्यामध्ये थोड्या थोड्या सुरुवात टाकून मग हळूहळू त्याच्यामध्ये जसं वाढवत जाऊ आपला पोर्टफोलिओ आपण वाढू. एखादा छोटा मोठा कोर्स करूनही ह्या गोष्टी माणसाला इथे शिकता येतात की आमच्या बेसिक कोर्समध्ये आम्ही ते शिकवतो. ठीक आहे, पण इंटरडे ट्रेडिंग जे हे करण्यासाठी परफेक्ट मास्टरी येण्याची गरज आहे. जो मास्टर आहे फक्त तो ट्रेडिंग मधनं प्रॉफिट काढू शकतो. आणि मी तर रेकमेंड करतो प्रत्येकाला की कमोडिटीज मध्ये ट्रेडिंग करायला. ऑप्शन मी मुद्दामून सजेस्ट करत नाही आणि नका करू असं प्रत्येकाला सांगत असतो, कारण ऑप्शन हे ट्रेडिंग करायसाठी नाहीये तर हेजिंग करायसाठी डिझाईन केलेलं प्रोडक्ट आहे. म्हणजे ऑप्शन विकत घेणं म्हणजे लॉटरीचं तिकीट विकत घेण्यासारखा प्रकार आहे किंवा इन्शुरन्स पॉलिसी विकत घेण्यासारखा प्रकार आहे. आणि जगातला असा एकही माणूस नाहीये की जो म्हणतो की माझा इन्शुरन्स पॉलिसी विकत घ्यायचा धंदा आहे किंवा लॉटरी विकत घ्यायचा माझा धंदा आहे. ठीक आहे, तर लॉटरी ही फक्त टाइमपास पुरती खेळली जाते आणि इन्शुरन्स पॉलिसी फक्त गरज म्हणून घेतली जाते. ठीक आहे, तर ती एक ऍडजस्टमेंट आहे, तो प्रोफेशन होऊ शकत नाही. आणि ऑप्शन मध्ये तसंच आहे. ऑप्शन बाईंग करणं ठीक आहे ही ऍडजस्टमेंट असते. जेव्हा एखादा माणूस फ्युचर बाय करतो आणि त्याला मार्केट पडायची भीती असते तेव्हा तो हेज करण्यासाठी ऑप्शनला खरेदी करतो आणि अशा पद्धतीने काम करायसाठीच तयार केलेलं प्रोडक्ट आहे ते म्हणजे ऑप्शन. आणि म्हणून ऑप्शनला स्पीड नाहीये. ठीक आहे, होतं काय की तुम्ही मार्केट वरती जाईल म्हणून जर कॉल बाय केला आणि मार्केट जर वरती गेलंच नाही ते जागेवरतीच राहिलं 2-3 तास तर त्या कॉलची व्हॅल्यू डिके व्हायला लागते आणि मग माणसाचा विनाकारण लॉस चालू होऊन जातो. त्याच्यातही मध्ये जर शनिवार रविवार आले तर त्याचा लॉस अजून वाढायला लागतो. ठीक आहे, कारण त्याला स्पीड नाहीये आणि स्पीड सगळ्यात जास्त कशाला जर असेल तर तो आहे कमॉडिटीजला. कारण कमॉडिटी मार्केट म्हणजे सोनं झालं, चांदी झालं, क्रूड ऑइल, त्यातल्या त्यात सोनं, चांदी आणि क्रूड ऑइलला जास्त स्पीड आहे. तर चांदी आणि क्रूड ऑइल ह्या कमॉडिटीज ज्या आहेत ट्रेडिंग करायसाठी डिझाईन केलेले आहेत आणि प्रत्येक जण जो ह्याच्यामध्ये काम करतो तो ट्रेडर आहे. ह्याच्यामध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायचा कोणाचा व्ह्यू नाहीये. ठीक आहे, तर जो कोणी बाय करणार आहे तो आज घेऊन आजच विकणार आहे किंवा उद्या विकणार किंवा 2-3 दिवसात विकणार आहे. ठीक आहे, कोणी ह्याच्यामध्ये किंवा निफ्टीमध्ये पण तसंच आहे. ठीक आहे, तर शेअर्स घेऊन जसे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी ठेवतात तसे ह्याच्यामध्ये करत नाही लोक. त्यामुळे प्रत्येकाचा जो व्ह्यू आहे हा सेम आहे आणि त्याच्यामुळे ह्याच्यात काय होतं की जर ट्रेड एखाद्याचा चुकला तर 98% लोक लॉस मध्ये जातात आणि फक्त 2% लोक प्रॉफिट कमवतात. पण आपण जर ट्रेडिंगला बसलोय तर आपल्याला सोडून 98% लोक अशी आहेत की जी स्वतःच्या खिशातून लॉस करून घेत आहेत आणि आपल्याला प्रॉफिट द्यायला बसलेले आहेत. ठीक आहे, आणि तू जर घेता येत नसेल एखाद्याला तर चुकी कोणाची आहे तर त्या ट्रेडरची चुकी आहे. आणि मी कमॉडिटी का सजेस्ट करतो कारण 98% आपल्याला माहिती आहे इथे लॉस करणार आहेत. बरोबर, तर लॉस करणारं पब्लिक जेवढं जास्त असेल तेवढे प्रॉफिटची एन्जॉयमेंट जास्त मिळणार आहे आपल्याला. आणि कमॉडिटी मार्केट हे इंटरनॅशनल मार्केट असल्यामुळे इकडे लॉस करणारे करोडो लोक आहेत आणि त्यामुळे प्रॉफिट मिळायचं पोटेन्शियल पण खूप ह्यूज आहे आणि त्यामुळे त्याला स्पीड पण खूप ह्यूज आहे.